नमस्कार मित्रांनो, आपल्याला माहित आहे की आपल्या लाडक्या पूर्णा आजी म्हणजेच ज्योतिताई चांदेकर यांचे निधन झाले आहे, तरी त्यांना आपल्या सर्वांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता मधुभाऊ हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतात आणि सायली बरोबर बोलल्यानंतर त्यांना काही वेळानंतर अजूनच त्रास होऊ लागतो आणि ते बेशुद्ध होतात. त्यामुळे सायली आणि अर्जुन डॉक्टरांना बोलवून घेतात. डॉक्टर चेकअप वगैरे करतात आणि म्हणतात की त्यांना मेंटल किंवा फिजिकल ट्रॉमा असू शकतो आणि त्याचमुळे कधी कधी पेशंट हा कोमामध्ये जाऊ शकतो. त्यावेळी आता अर्जुन डॉक्टरांना विचारतो म्हणजे मधुभाऊ, तेव्हा आता डॉक्टर म्हणतात हो, कारण ते कोमामध्ये गेले आहेत. त्यानंतर आता सायली धक्क्यानेच विचारते काय अहो, आता तर ते माझ्याशी बोलले होते, चांगलं बोलत होते माझ्याशी डॉक्टर, आणि आता लगेच कसे काय ते कोमात गेले. तेव्हा डॉक्टर सांगू लागतात की हे पहा, कोमाच्या पेशंटबद्दल काहीही सांगू शकत नाही, त्यांच्याबद्दल सांगणंच कठीण आहे, ते कित्येक वर्ष कोमामध्ये सुद्धा जाऊ शकतात. तेव्हा सायली आता खूपच घाबरते आणि म्हणते नाही, असं नाही होऊ शकणार अहो, मला त्यांनी स्वतः बोलवलं, मग मी आले, ते माझ्याशी एवढं चांगलं बोलले अहो डॉक्टर, बघा ना काय झाले माझ्या मधुभाऊंना, ते उठतील, तुम्ही प्रयत्न करा ना, असं सायली रडतच डॉक्टरांना सांगू लागते. तर आता सायली ही खूप रडत असताना डॉक्टर म्हणतात यांना अगोदर बाहेर घेऊन जा. मग सायली म्हणते नाही नाही, मी नाही बाहेर जाणार, माझ्या मधुभाऊंना सोडून अजिबात नाही जाणार, असा ती हट्टच करून राहते. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की सायली प्लीज शांत रहा, तू मी बोलतो डॉक्टरांबरोबर, तू चल बाहेर अगोदर, असं म्हणून तो लगेचच तिला बाहेर घेऊन जातो. त्यानंतर सायली जेव्हा रडतच बाहेर येते तेव्हा तिची ही झालेली अवस्था पाहून आता प्रताप विचारतो काय अर्जुन, काय झालं. तेव्हा आता अर्जुन म्हणतो काही नाही, डॉक्टर म्हणाले आहेत की मधुभाऊ हे कोमात गेलेत. हे ऐकून प्रतापला सुद्धा धक्का बसतो आणि तो विचारतो काय कोमात गेलेत म्हणजे. तेव्हा सायली पुन्हा विचारते अहो, हे काय होऊन बसलं, मधुभाऊंना जाग येईल ना, ते बरे होतील ना, असं सततच ती विचारत राहते. तेव्हा अर्जुनला ती मिठी मारते. अर्जुन म्हणतो नको तू त्रास करून नको घेऊ स्वतःला, हे बघ मधुभाऊंना लवकरात लवकर बरे होतील आणि लवकर कोमातून बाहेर येतील. यावेळी तो आता विचार करतो की मधुभाऊ तेच सांगण्याचा आता सायलीला प्रयत्न करत होते अगोदर अद्वैतला, आणि आता मला त्यांनी जे सांगितलं ना तेच म्हणजे सायलीचे आईबाबा हे जिवंत आहेत, म्हणजेच ते कोण आहेत आणि कुठे आहेत हे फक्त मधुभाऊंनाच माहीत असेल. तर देवा आता मधुभाऊंना लवकरात लवकर जाग येऊ देत, म्हणजे समजेल की सायलीचे आईबाबा कुठे आहेत आणि कोण आहेत, अशी तो देवाकडे प्रार्थना करत असतो. दुसरीकडे कल्पना आणि अस्मिता या दोघीही अगदी शांतपणे बसलेल्या असतात. तेव्हा आता प्रतिमा तेथे जाते आणि विचारते काय कल्पना, काय झालं, बोल ना, अर्जुनचा काही कॉल वगैरे आला का. त्यावरती अस्मिता म्हणते नाही ना, अजूनही काही अर्जुनचा कॉल आलेला नाहीये, तिकडे नक्की काय झालं याचंच खूप टेन्शन आले आम्हा सर्वांना, आणि आपल्या घरात असं काही होईल असं वाटच नव्हतं, आणि माझ्या डोळ्यासमोरून तर ते चित्रच जात नाही, कारण मधुभाऊ हे इथे असे रक्ताच्या थारोळ्यात, आणि असं म्हणून ती खूपच घाबरते. तेव्हा प्रतिमा सांगते अस्मिता, हे ना तू सगळं विसर बाई अगोदर, कारण तुझ्या बाळासाठी हे चांगलं नाहीये बाई, तू खोलीत जा तुझ्या आणि आराम कर अगोदर, असं प्रतिमा सांगते. तेव्हा अस्मिता म्हणते नाही नाही, मी एकटी माझ्या खोलीत नाही जाणार, कारण रूममध्ये एकटी बसली ना मी तर मला उगीचच असं अस्वस्थ व्हायला होतं. त्यावरती प्रतिमा सांगते हे बघ बाळा, जे काही घडलं ना ते खरंच खूप भयंकर आहे आणि मनात नको नको ते विचार येत राहणार हे मला चांगल्या प्रकारे माहीत आहे, पण तुम्ही सगळ्यांनीच ना आता अगदी धीराने घ्यायला हवं, कारण पोलिसांनी आता यांचा तपास सुद्धा सुरू केला असेल, कारण रविराज आहे ना ते अगदी ज्या सगळ्या प्रकरणामध्ये लक्ष घालतायत, पण तुम्ही ना जरा शांत रहा. आणि अस्मितालाच ती सल्ला देते हे बघ तू ना या सगळ्यापासून जरा दूर रहा हा. तेव्हा अस्मिता म्हणते हो चालेल. त्यानंतर प्रतिमा विचारते सायलीशी तुमचं काही बोलणं झालं. मग आता कल्पना म्हणते नाही ना, अजूनही काही बोलणं झालेलं नाहीये. तेव्हा प्रतिमा म्हणते पण ती बिचारी अजूनही रडायची थांबलेच नसणार, पण
एवढं मोठं संकट का आले असतील त्या मुलीवर असं म्हणून ती सायलीचाच विचार करत असते म्हणून ती आता लगेचच देवासमोर जाऊन उभी राहते आणि आपल्या लाडक्या सायलीसाठी देवाकडे प्रार्थना करते। मग आता ती म्हणते, देवी आई, सायलीने कधीही कुणाच वाईट केलेलं नाहीये, तरीही तिला हे सगळं का भोगावं लागते? कारण तिला बिचारीला तिच्या जन्मदात्या आईबाबांच प्रेम हे कधीही मिळालेलं नाही आणि ज्याने तिला माया लावली त्यांनाही आता तू दूर घेऊन जाणार आहेस असं म्हणून प्रतिमा अगदी रडत असते आणि देवी आई समोर हात जोडून आपल्या लाडक्या सायलीसाठी, मधुभाऊंसाठी प्रार्थना करत असते, म्हणत असते की मधुभाऊंना तू लवकरात लवकर बरं कर। सायलीच्या आयुष्यात आईबाबांची जागा ज्यांनी भरून काढली ते म्हणजे मधुभाऊ, त्या सायलीला असं एक पाडू नकोस। आता त्यानंतर आता कल्पनाला सुद्धा वाईट वाटतं आणि त्यामुळे ती आता लगेचच देवी आई समोर येते आणि उभी राहून हात जोडते, मधुभाऊंसाठी प्रार्थना करते आणि मधुभाऊंच्या बाबतीत जे काही झाले ते सहन करण्याची ताकद सायलीला दे असंही म्हणते। मग आता दुसरीकडे प्रताप हा हॉस्पिटलमध्ये अगदी डोक्याला हात लावूनच बसलेला असतो। त्यालाही खरंतर खूप टेन्शन आलेलं असतं। तेव्हा त्याला अचानक कल्पनाचा फोन येतो। मग तो कॉल रिसीव्ह करतो तेव्हा कल्पना विचारते, काय हो, काय झालं? मधुभाऊ ठीक आहेत ना, बरे आहेत ना, ते शुद्धीवर आलेत का? आता ती विचारते, तिला सुद्धा काळजीच वाटत असते। मग प्रताप सांगतो की हो, मधुभाऊ शुद्धीवर आले होते पण पुन्हा एकदा ते बेशुद्ध झाले। हे ऐकून आता कल्पना मात्र हादरतेच। मग त्यानंतर आता प्रताप अजून एक नेस सांगतो। तो म्हणतो, आता तर डॉक्टर म्हणतायत असं म्हणून तो जरा एका क्षणी थांबतो। तेव्हा कल्पना विचारते, बोला ना हो, काय म्हणतायत डॉक्टर? तेव्हा प्रताप सांगतो की अगर डॉक्टर तर हे म्हणतायत की आता तर मधुभाऊ हे कोमात गेले आहेत। असं म्हटल्याबरोबरच आता कल्पनाला अजून दुसरा धक्का बसतो। पुढे प्रताप सांगू लागतो की म्हणजे ते कधी शुद्धीवर येणार आहेत? मुळात ते शुद्धीवर येणार आहेत की नाही हे काहीच सांगता येत नाहीये। त्यावेळी आता कल्पना विचारते, काय म्हणजे मधुभाऊ हे कोमात गेले? प्रतिमा आणि अस्मिताने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि त्या दोघींनाही प्रचंड असा धक्का बसतो। तेव्हा ती आता विचारते, काय मी येऊ का हो तिकडे? मग तेव्हा प्रताप विचारतो, अगं तुम्ही इथे येऊन काय करणार आहात? पण हे बघ, आता आपण सध्या काहीही करू शकत नाही, आपण ना त्यांच्यासाठी फक्त प्रार्थना करू शकतो, त्यामुळे ना तू आता घरीच थांब। तेव्हा कल्पना म्हणते, हे पहा इथे प्रतिमा सुद्धा आली, आम्ही दोघींना लगेच येऊ शकतो तिकडे। तेव्हा प्रताप सांगतो, नको अग, तू घरीच थांब। त्यानंतर कल्पना म्हणते की अहो ऐका ना, त्या मुलीला सांगा काहीतरी खाऊन घे, नाहीतर उगीचच तिची तब्येत बिघडायची। तेव्हा प्रताप विचारतो, तू बोलणार आहेस का? सायली सोबत देऊ का तिच्याकडे फोन? तेव्हा आता लगेचच कल्पना म्हणते, नको नको, तुम्ही ना अगोदर सगळ्यांची काळजी घ्या आणि मला फोन करा, नंतर आता ठेवते मी फोन असं म्हणून ती आता फोन ठेवते। त्यानंतर आता प्रतिमा ही पुढे येते आणि विचारते, काय कल्पना, तुला सुद्धा सायलीची काळजी वाटते ना ग? मग आता कल्पना हसते आणि म्हणते, अगं पण मला का सायलीची काळजी वाटेल? पण अगं तसं नाही, तिची उगीचच तब्येत बिघडली तर आम्हालाच उगीच निस्तराव लागेल ना, म्हणून यांना म्हटलं की तिला काहीतरी खायला सांगा, ती नाजूक आहे ना जरा, म्हणून, आणि उगीच कसली कटकट सुद्धा नको घरात, म्हणूनच म्हटलं मी असं म्हणून कल्पना आता तो विषय टाळत असंच तेथ होऊन जाते। प्रतिमा मनातच म्हणते, तुझ्या मनामध्ये सायली विषयी एवढं प्रेम आहे ना कल्पना, तरीही ते तुझ्या रागावर असं मात का करत नाहीये? कारण तू स्वतः भवती उभ्या केलेल्या या भिंती कधी आणि कशा तुटतील असा विचार आता प्रतिमा सायली बद्दल करत असते आणि तिला खरंच आता या सगळ्याच खूप टेन्शन आलेलं असतं। तर दुसरीकडे महिप्त आपल्या घरी असतो। एक भला मोठा सुरा तो हातात घेतो, त्याच्यावरून हात फिरवतो, तो सुरांग नंतर तो खाली ठेवतो। त्याच्या डोळ्यात आता कोणाच्या तरी रागाविषयी जेवढी आग असते तेवढी आजपर्यंत कधीही दिसलेली नसते। खरं तर तो फक्त आणि फक्त अर्जुन वरचा राग असतो। त्यानंतर तो सूर तो तेथे ठेवतो आणि मग पिस्तूल हातात घेतो आणि समोरच अशी तो पिस्तूल रोखून धरतोच। समोरून आता नागराज अगदी धावत आलेला त्याला दिसतो।
त्यामुळे आता महिप्त हा धक्क्यानेच नागराजकडे पाहतो. त्यानंतर आता नागराज खूप घाबरलेला असतो. तेव्हा महिप्त आता उठतो आणि विचारतो, अहो नागराज शेठ, हे मी काय पाहतोय काय मी हे, कारण तुमच्या हातात चक्क भला मोठा सुरा. तेव्हा नागराजची आता बोलती बंद झालेली असते. तो थरथर कापत असतो, लटलट कापत असतो. त्यावेळी तो म्हणतो, ऐक ना महिप्त, जरा दार लावून घेणारे, पटकन दार लावून घे. त्यावेळी आता महिप्त म्हणतो, हो झालं काय पण नागराज शेठ, आणि आम्हाला या गोष्टीची सवय आहे आमच्या घरात, कारण की हे सुरा चुरा पिस्तूक बंदूक हे सगळं चालतं. बोला ना तुम्ही, काय झालं, तुम्ही ना नक्की काय करून काय आले, पण एवढं सांगा फक्त. तेव्हा नागराज घाबरतच म्हणतो, अरे बाबा मला नाही सवय या सगळ्याची, तू दार लाव ना अगोदर, प्लीज लाव ना दार. तेव्हा महिप्त म्हणतो, बर बाबा लावतो. मग महिप्त आता लगेचच समोर जातो आणि दार लावून घेतो. त्याचबरोबर नागराज तेथे सोफ्यावर बसलेला असतो आणि त्याला आता भलतंच टेन्शन आलेलं असतं. तो आता सगळ्या गोष्टींचा विचार करत राहतो. तर महिप्त मात्र त्याच्याकडे अशी नजर झुकवूनच पाहत असतो आणि नागराजच्या हातात आता प्रतिमा आणि त्याचबरोबर तन्वीच्या लहानपणाचा फोटो देखील असतो आणि त्या फोटोचा तो खूप वेळ विचार करत बसतो. इकडे आता मधुभाऊंवर अगदी डॉक्टर उपचार करू लागतात, परंतु मधुभाऊ अजूनही काही शुद्धीवर आलेले नसतात. नर्स आणि सगळ्यांची धावपळ सुरू असते. मधुभाऊंना वाचवण्याचे ते पूर्णपणे आपल्या परीने प्रयत्न करत असतात. आता खूप उपचार करून देखील मधुभाऊंना अजिबातच शुद्ध येत नाही. ते पाहून डॉक्टर सुद्धा अगदी टेन्शनमध्येच असतात. दुसरीकडे नागराज अजूनही भीतीने थरथर कापत असतो. त्याच्या हातात तो प्रतिमा आणि तन्वीचा फोटो असतो. त्याला ते सगळे प्रसंग आठवतात की मधुभाऊंना सत्य समजलंय की माझी साऊ म्हणजे ही रविराज सर, आणि त्याचबरोबर प्रतिमा या दोघांची ही मुलगी आहे. परंतु प्रियाने फक्त खोटेपणा करून हे सगळं स्वतःच्या बाजूने करून घेतलं आणि तिला यामध्ये खूप लोकांची साथ आहे. हे मधुभाऊंना सत्य समजलेलं असतं की माझ्या सायलीचे आईवडील हे जिवंत आहेत आणि तेच म्हणजे रविराज. त्याचबरोबर प्रतिमा हे सत्य समजल्यानंतर ते आता घरातील सगळ्यांना हे सत्य सांगण्यासाठी निघालेलेच असतात. परंतु आता नागराजने मध्येच मधुभाऊंचा गेम केलेला असतो, म्हणजे मधुभाऊंच्या पाठीतच सुरभू कसलेला असतो. त्यामुळे आता मधुभाऊ हे अगदी कोमामध्ये गेलेले असतात आणि नागराजच्या डोळ्यासमोरून हे चित्र काही जात नसतं आणि तो भीतीने लटलट कापत असतो. महिप्त त्याच्या जवळ जातो आणि विचारतो, काय झालं, अरे नागराज शेठ बोल ना तू पटकन, काय झालंय. अहो त्यावेळी नागराज म्हणतो, गेम झालाय. तेव्हा कुणाचा गेम केला, बोला ब्र आता, असं महिप्त विचारू लागतो. तेव्हा मधुभाऊंचा गेम केलाय मी, नागराज आता महिप्तला सांगतो. तेव्हा महिप्त आता खूपच खुश होतो आणि म्हणतो, अरे वाह नागराज शेठ, तुम्ही मधुभाऊंचा गेम केला चक्क. पण आता तुम्हाला सांगू, आज मला तुमचा मित्र असल्याचा खूप म्हणजे खूपच अभिमान वाटतो आणि अगदी गर्व सुद्धा वाटतो. खरं तर मला ते जमत नाही तर मी तुम्हाला ओवाळलंच असतं. तेव्हा नागराज रागातच उठतो आणि म्हणतो, काय रे, कौतुक वाटतं का तुला माझं? काय रे महिप्त, तुला अभिमान वाटतो का माझा? अरे पण मी हे पहिल्यांदा केले आयुष्यात. असं तुला खूप असणं वगैरे मला नाही सवय याची, मी नाही करत हे काम कधी. तुझ्यासाठी हे सोप्पं असेल पण माझ्यासाठी नाही एवढं सोप्पं, असं नागराज म्हणत असतो आणि खरंच अजूनही तो खूप घाबरलेला असतो. अरे 100 मर्डर बघितले असतील पण असं केलं नाहीये मी कधी. अरे हा एकमेव पुरावा आहे, मी मर्डर केलाय मधुभाऊंचा त्याचा. अरे सांग ना बाबा, काय करू मी आता, मला माहित नाही काय करू मी. अरे काय करू सांग ना, याची विल्हेवाट नाही लावली ना तर मी अगदी अडकेल. अरे काहीतरी कर ना महिप्त, प्लीज. अशी तो आता महिप्तकडे अक्षरशः स्वतःच्या जीवाची भीकच मागू लागतो. त्यानंतर आता ये सूर्या इकडे ये रे. मग आता महिप्तने त्याच्या माणसाला बोलावलेलं असतं. तेव्हा महिप्त म्हणतो, चिरकुट गोष्ट आहे ही, एवढं सोप्पं काम असताना तुला कळतच नाही. त्यानंतर सूर्या म्हणजे महिप्तचा माणूस हा तेथे येतो. तेथे आल्यानंतर महिप्त त्याला सांगतो की हे घे रे हा सुरा घे आणि याच्या एवढे ॲसिड टाक ब्र अगोदर. मग आता तो पुरावा नष्ट करण्यासाठी म्हणून लगेचच तो सूर्या हा तो भला मोठा चाकू घेऊन तिथून जातो.
तर आता अजूनही नागराज हा घाबरलेला असतो, भीतीने थरथर कापत असतो, लटलट कापत असतो. तो म्हणतो, थांबा, अरे मी हात धुवून आलो व्यवस्थित, असं म्हणून तो आतमध्ये जातो. त्यानंतर महिपत भलताच खुश असतो आणि लगेचच असतो आनंदी. आनंदगडे हे त्याच्या आवडीचं गाणं गुणगुण. नंतर तो आता साक्षीला कॉल करतो आणि म्हणतो, साक्षी, तुझ्यासाठी ना एक खूप मोठी खुशखबर आहे. खुशखबर? अगं, तू ज्याच्यामुळे जेलमध्ये गेली ना, मधुकर पाटील हा खपला आहे. साक्षीला तो आता गुड न्यूज देतो. खरं तर माझ्या हातंच खपवणार होता तो, परंतु नागराज शेठने कसाबसा खपवलाच शेवटी त्याला. आता तू पुढे पुढे बघतच रहा रे लेकरा, कारण ज्या ज्या माणसांमुळे तू जेलामध्ये गेलीस त्या प्रत्येकाच्या फोटोवर चंदनाचा हार हा चढणार म्हणजे चढणारच, आणि तो सुद्धा अगदी 113%. ज्यांच्यामुळे आता साक्षी जेलामध्ये गेली आहे त्यांच्याविषयीची आग महिपच्या डोळ्यात मात्र दिसू लागते. तर दुसरीकडे आता अश्विन प्रियाला भेटायला जातो. प्रिया साळसूतपणाचा आव अजूनही आणत असते. मग आता तो म्हणतो, तन्वी, तेव्हा आता ती म्हणते, अश्विन तू आलास आलास असं म्हणून ती त्याचे हात हातामध्ये घेते. ती आता म्हणते की तू आलास ना अश्विन, तर मला एवढं छान वाटतं, तुला कसं सांगू रे. अरे खरंच याच्यासाठी ना माझ्याकडे शब्दच नाही येत रे. अरे अश्विन, मला या जेलच्या चार भिंतीने अक्षरशः खायला उठतात रे. अश्विन, कर ना तू काहीतरी, आणीन केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मी अजून किती दिवस भोगू. तेव्हा अश्विन म्हणतो, हे बघ, मी तुला इथून सोडवण्याचे ना अगं सगळे प्रयत्न सुद्धा करतोय, पण प्रिया त्याचा हात झिडकारते आणि म्हणते, उपयोग तर काहीच नाहीये त्यात. मधुभाऊंच असं झालंय आणि एकात एक नुसता गोंधळच होऊन बसलाय. असं वैतागूनच प्रिया आता म्हणते. तेव्हा तो आता धक्क्यानेच तिच्याकडे पाहतो, तर प्रिया सुद्धा आता म्हणते की काय काय पाहतोस तू. दुसरीकडे डॉक्टर स्वतः आता मधुभाऊंवर उपचार करून त्यांच्यावर व्यवस्थित लक्ष ठेवत असतात. मग आता ते नंतर नर्सला सांगतात, आपल्या इथल्या न्यूरोलॉजिस्टला बोलवून घ्या आणि यांना एकदा चेक करा, आणि मग जी काही पुढची ट्रीटमेंट असेल ना मी त्यांच्याबरोबर करतो डिस्कस. त्यानंतर नर्स आपलं काम करण्यासाठी लगेचच तेथून जातात. तेव्हा सायली पुढे येते आणि डॉक्टरांना विचारते, डॉक्टर, अहो काय झाले हे कळतच नाहीये, कारण जेव्हा ते शुद्ध धीत आलोय तेव्हा आम्ही किती खुश होतो, तुम्हाला माहीत आहे ना. मग हे असं अचानक काय होऊन बसले ना हे सुद्धा कळत नाहीये आम्हाला. तेव्हा आता ट्रोमामुळे असं होऊ शकतं असं डॉक्टर हे सायलीला सांगतात, आणि तुम्ही काळजी करू नका, आम्ही सर्व मेडिकल इन्व्हेस्टिगेशन हे करतच आहोत, आणि अशा वेळी मॅडम पेशंटच्या मिलीचं काय होतं हे आम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहे, आणि तुम्ही थोडा धीर धरावा असं आम्हाला वाटतं. त्यावेळी अर्जुन डॉक्टरांना म्हणतो, हे पहा डॉक्टर, मधुभाऊंना काहीही होता कामा नये. अहो कितीही पैसे लागले ना तरीही चालेल, परंतु तू मधुभाऊंना अगदी बेस्ट तुम्ही ट्रीटमेंट द्या. तेव्हा डॉक्टर म्हणतात, नका काळजी करू, अहो कोमाचे खूप प्रकार असतात, आणि आत्ताच्या परिस्थितीवरून पेशंटच्या असं आम्हाला वाटते की पेशंट हा लवकरात लवकर कोमातून बाहेर येईल, अशी गुड न्यूज डॉक्टरांनी दिल्यानंतर इकडे सायली अर्जुनला खूपच आनंद होतो आणि त्यासोबत प्रतापला देखील. तेव्हा आता सायली म्हणते, हो असंच होऊ द्या. डॉक्टर म्हणतात, नका काळजी करू. मग त्यानंतर डॉक्टर हे तेथून जातात. तेव्हा सायली देवी आईला साकळच घालते की माझ्या बाबांना माझ्यापासून असं हिरावून घेऊ नकोस असं म्हणून ती पुन्हा पुन्हा आता रडत असते. प्रतापला तीच ते दुःख पाहावत नाही. तेव्हा तो विचारतो, सायली, अगं थोड्या वेळासाठी तू घरी जातेस का बाळा. मग सायली म्हणते, नाही बाबा, मी नाही घरी जाणार अशी एकटी. त्यावरती प्रताप म्हणतो, बाळा, पण तुला आरामाची खरंच खूप गरज आहे. तेव्हा सायली म्हणते, नको ना बाबा, मला नाही जायचं घरी. तेव्हा लगेचच आता प्रताप म्हणतो, असं का करतीयस, मगाशी कुसुम सुद्धा हट्ट करत होतीस, आणि तेव्हा तू तिला कुणाकडे थांबायला सांगितलं, तर मुलांकडे, आणि आता तू सुद्धा तेच करतीयस. मग आता सायली म्हणते, मी जरा विसरलेस हा बाबा. अहो कुसुमताईला कॉल करायला हवा, कारण ती सुद्धा काळजी करत असेल. अहो फोन देता का जरा, असं सायली विचारते. तेव्हा अर्जुन आता तिच्याकडे फोन देतो. मग सायली म्हणते, मी आले हा फोन करून. अर्जुन हो म्हणतो आणि मधुभाऊंकडे पाहतच राहतो. प्रताप सुद्धा आता सायली पाठोपाठ बाहेर जातो. मग त्यानंतर अर्जुन विचार करत असतो, मधुभाऊ शुद्धीवर येणं या दोघांना वाटतं त्यापेक्षा खूप म्हणजे खूपच
इम्पॉर्टंट आहे आणि सायलीच्या आईबाबांबद्दल मला सगळं समजल्याशिवाय मी त्यांना काहीही सांगू शकत नाही कारण अर्धवट माहिती घेण्यामध्ये खरंच काही पॉइंट नाहीये आणि सायलीलाच त्याचा त्रास होऊ शकतो आणि पण तिच्या आईबाबांबद्दल फक्त आणि फक्त मला मधुभाऊच सांगू शकतात कोण असतील आता सायलीचे आईवडील असा अर्जुनच्या मनात प्रश्न येतो आणि ते कुठे असतील असंही त्याला वाटतं तर दुसरीकडे अश्विन हा आश्चर्याने विचारतो काय तन्वी पण तुला कसं समजलं मधुभाऊंबद्दल त्यावेळी आता प्रिया म्हणते अश्विन तुला काय वाटतं बाहेरच्या बातम्या इथे पोहोचत नाहीत तेव्हा अश्विन विचारतो म्हणजे तर प्रिया आता इकडे तिकडे पाहते मग प्रिया हळूच सांगते अरे इथला एक माणूस आहे ना तो महिपतला विकला गेलाय त्याच्या मार्फत सर्व न्यूज कळतात इथे आणि महिपने साक्षीला जेलमध्ये एक फोन सुद्धा दिलाय त्यामुळे फोनवर तिला सगळ्या काही अपडेट्स या मिळत असतात तेव्हा हे ऐकून आता अश्विन तर घाबरतो आणि विचारतो काय मग आता प्रिया म्हणते हो अरे मग आता प्रिया म्हणते अश्विन प्लीज कंप्लेंट वगैरे करू नकोस हा कारण उगीच साक्षी मला जेलमध्ये मग त्रास देत राहील अरे तुला माहित नाही ती खूप डेंजर मुलगी आहे असं म्हणून आता ती रिक्वेस्ट करते तेव्हा तो म्हणतो हो चालेल नाही करणार पण मला माहिती आहे ना मधुभाऊंवर हल्ला सुद्धा ना या महिपनेच त्याच्या माणसांमार्फत करवला असेल आणि तू असल्या वाईट लोकांमध्ये फसली आहेस ना तन्वी की विचारू नकोस आणि तू का बोलली त्या साक्षीच्या बाजूने कोर्टामध्ये तरी असं आता अश्विन विचारतो मग आता ती म्हणते कारण मी घाबरले होते अरे आणि मला धीर द्यायला तेव्हा तू नव्हतास ना कोर्टामध्ये तेव्हा अश्विन म्हणतो पण आता आहे ना मी आणि अगदी कायम तुझ्या शेवटपर्यंत सोबत असेल तेव्हा प्रिया म्हणते अश्विन मला ना मधुभाऊंची खूप म्हणजे खूप काळजी वाटते अरे हे बघ मी त्यांच्या सोबत खूप म्हणजे खूपच चुकीचं वागले रे पण आता जर त्यांना काही झालं ना तर मी स्वतःला अशी माफ करू नाही शकणार रे प्लीज मला त्यांना ना एकदा बघायच फक्त एकदाच मला बघायच अशी ती इच्छा व्यक्त करते तेव्हा ती आता म्हणते बघ ना मला तू इथून घेऊन जा ना मला एकदाच त्यांना बघायचं ते काही परोल वगैरे असतं ना त्यावर तू मला इथून घेऊन जा मला बघितल्याशिवाय त्यांना चैन नाही पडणार अरे असं ती रिक्वेस्ट करत असते तेव्हा तो म्हणतो नको काळजी करू मधुभाऊंना काही होणार नाही तेव्हा प्रिया मुद्दामच देवाकडे साकड घालू लागते प्रार्थना करू लागते देवा मधुभाऊंना काहीच होऊ देऊ नकोस दुसरीकडे सायली आता अर्जुनला म्हणते मला असं वाटतं ना मधुभाऊंच्या बाबतीत हे जे काही घडलं ते फक्त आणि फक्त एक वाईट स्वप्न असावं आणि मला जाग यावी व कळावं की मधुभाऊ तर आपले घरातच आहेत कारण ते बागेतल्या झाडांना पाणी घालतायत मुलांनी अभ्यास नाही केला तर त्यांना ओरडता येत आणि काकांना डायलिसिसला घेऊन जाण्याची सुद्धा तयारी करता येत आणि कुसुम ताईंना म्हणतायत की कुसुम तुझ्या हातचा चिवडा बरेच दिवस झालं नाही खाल्ला साऊला फोन कर तिच्याशिवाय मला नाही करमत तेव्हा अर्जुन सायलीला धीर देत म्हणतो असंच घडेल तुझ्या मनासारखं सगळं काही तू नको ना टेन्शन घेऊन या सगळ्याचं असं म्हणून तो तिला शांत करतो सायली अजूनही रडत असते डॉक्टर मधुभाऊंवर उपचार करून बाहेर येतात मधुभाऊंचे रिपोर्ट आता आलेले असतात तेव्हा अर्जुन विचारतो काय झालं काही सुधारणा आहे का पेशंटच्या तब्येतीमध्ये तेव्हा आता डॉक्टर सांगतात हो पेशंटच्या तब्येतीमध्ये काहीतरी चांगली सुधारणा झालीय म्हणजे आम्ही जी ट्रीटमेंट देतोय त्याला ते अगदी व्यवस्थित असा रिस्पॉन्ड करतायत असं वाटत लवकरात लवकर ते कोमातून बाहेर येतील तेव्हा सर्वजण खूपच खुश होतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सायली म्हणते महिप्त किती नीच माणूस आहे त्याच या मुलीने खून केला आणि म्हणून तिला ही शिक्षा झाली आणि हे सगळं समजून घेता तो अगदी सुडाला पेटलाय आणि आता पोलिसांना त्यांचं कर्तव्य करू द्यात पण आता मी माझं कर्तव्य करते त्यानंतर सायली आणि अर्जुन दोघेही महिप्तच्या घरी जातात सायली रागातच म्हणते तुझ्यामुळे माझे मधुभाऊ हे कोमात गेले आहेत महिप्त अरे नव्या नेत्यांच्या आयुष्याची ते सुरुवात करणार होते पण तू त्यांचं आयुष्य त्यांच्यापासून हिरावून घेतलंस अरे आणखी किती जणांचे तळतळाट घेणार आहेस रे तू तुझी मुलगी शिक्षा भोगतीये ती पुरेस नाहीये का तुला असं
म्हणून ती चिडते तेव्हा आता साक्षीच नाव घेतल्यानंतर महिप्त तिच्या अंगावर धावूनच जातो आणि म्हणतोय माझ्या मुलीच नाव घ्यायचं नाही. मग अर्जुन त्याचा गळास पकडतो. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.